टोपी कोण वरदे मातला देव गणगंधर्व कापती शाला जय देव जय चंद्र सूर्याच तेज जेजूर गडावरी राजबिंडा हे रूप बसे अंतरी मल्हारी 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 जेजुरी सोन्याची नगरी तो मल्हारी देव हा तिथे नांदतो मल्हारी देव हा तिथे नांदतो मल्हारी अवतार देवाचा शिवशंभाचा पार्वता म्हाळसा झाली अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, काय भावना आहेत? महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी लाडक्या बहिणींचा बाहू देवाभाऊ आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होताना दिसतायत. आज त्यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी निवड झाली. मला असं वाटतं की देवेंद्रजी हे या राज्यातले खऱ्या अर्थाने एक कर्तृत्ववान नेते आहेत आणि या राज्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी, राज्यातल्या बळीराजाच्या कल्याणासाठी, राज्यातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी, राज्यातल्या वंचित, उपेक्षित, आदिवासी, दलित घटकांच्या उद्धारासाठी, राज्यातल्या युवक महिलांच्या कल्याणासाठी काम करणारे नेते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी. आणि आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये या तीनही घटक पक्षांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व हे देवेंद्रजींच्या रूपाने आज भारतीय जनता पार्टीने त्यांची या पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी शपथ घेतील. आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार या राज्यात सामान्य जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठी काम करणार. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी अशी खूप मोठी फौज उद्या मुंबईला रवाना होणार आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे की उद्या देवेंद्रजी शपथ घेत असताना आम्हाला सगळ्यांना पाहायचं.
प्रोग्राम के बारे में इनवाइट करने के लिए आई हूँ। प्रोग्राम एक्सपीरियंस एनलाइटनमेंट है। 8 दिसंबर इवनिंग 4 o'clock से लेकर 8 PM तक रहेगा। ये एक पब्लिक मास फ्री इवेंट रहेगा। सो इसलिए हम चाहते हैं कि आप इस मैसेज को, ये है कि पहली बार पुणे सिटी में मुक्ति गुरु श्री कृष्णा जी वननेस मूवमेंट के जो फाउंडर्स हैं उनमें से एक फाउंडर फर्स्ट टाइम साउथ इंडिया से आ रहे हैं, जहां पर हमारा वर्ल्ड हेडक्वार्टर्स है। हमारा हेडक्वार्टर्स का नाम एकम है। ये अप्रोक्सीमेटली 70 किलोमीटर्स की दूरी पर तिरुपति से उस डिस्टेंस पर है। ये इस जगह पर करीबन 8,000 लोग बैठकर ध्यान, साधना, प्रार्थना और प्रक्रियाओं से गुजर सकते हैं। इस जगह को इसीलिए बनाया है ताकि मनुष्य अपने जीवन में सबसे श्रेष्ठ अनुभव जो हासिल कर सकते हैं। जैसे कि आज अगर देखेंगे हम सब लोगों को डर क्या है मालूम है, गुस्सा क्या है मालूम है। ये मनुष्य के सबसे लो लेवल एक्सपीरियंस मनुष्य अपने जीवन में एक्सपीरियंस कर सकते हैं। उसको हम कहते हैं एकत्व स्थिति या द स्टेट ऑफ वननेस। ये वो स्थिति है जहाँ पर आपके अंदर अब ना कोई डिविजन है, ना कोई सेपरेशन है, ना ये नहीं है कि मी वेगळा आहे, तो लेवल ऑफ एक्सपीरियंस ऑल्सो।